आमच्याच पैकी एका ऋषीनं यज्ञ केला म्हणून तुला 4 लेकरं झाले आणि एक ऋषी यज्ञाच्याच रक्षणासाठी यज्ञापासून झालेल्या 4 पैकी एक मागतो, तुझं जातं काय? निरुत्तर केलं राजाला. काही म्हणा बाबा, राम नाही देणार, नाही देणार, नाही. ताडकन उठले विश्वामित्र. ते वाघाचं कातडं काका घाई घाई बघले, दाबलं. ते काय खडा उपायामध्ये दंड उचलला, कमंडल उचलला, ताड 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 4-5 पायऱ्या उतरले, थांबले. लाल डोळे करून दशरथाकडे पाहिलं. लटलट कापत होते. पाहतो काय राजा? विनमुख निघालो. विश्वामित्र म्हणतात मला, विनमुख गेली अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. तसा विश्वामित्र कळत नसेल, तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळेल विश्वामित्र. मग उरलेल्या पायऱ्या उतरले. वसिष्ठ लट 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 कापायला लागले. काय केलं राजा, काय केलं? आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणाल याच बुवानं सांगून ठेवलं असेल, याचं पावती बुक फाडायचं नाही. अरे रामच काय, सोबत लक्ष्मणही देऊन टाक. पळत आला राजा आणि अंगणापर्यंत पोहोचलेल्या विश्वामित्राचे पाय धरले. महाराज, 2 मुलांनी आपण विनमुख जाऊ नका. का? एकही देणार नाही म्हणणारा आता का आला? आदेश वसिष्ठाचा. आता थोडीशी राज्य यंत्रणा सांगतो काका. 2च मिनिट. राजा 2 मंडळाच्या मध्ये असावा लागतो, तेव्हा राज्य सुरळीत चालते. 2 मंडळ, एक नियामक, एक कार्यकारी. कार्यकारी मंडळावर राजाचा अधिकार आणि राजावर नियामक मंडळाचा अधिकार, अशी 2 मंडळे त्यावेळी अयोध्येत होती. 8 सदस्य होते. नावं मी सांगतो, जमलं तर लक्षात ठेवा. आणि तुम्ही विसरता म्हणून तर आम्हाला बोलावता रमेश बापू, तरी लक्षात ठेवा. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत, हे 8 लोकांचं जे मंडळ आहे हे कार्यकारी मंडळ. याच्यावर अधिकार राजाचा. यांना राजाचं ऐकावं लागतं. पण राजावर अधिकार गाजवायला एक मंडळ, त्याचं नाव नियामक मंडळ. त्याचं राजाला ऐकावं लागतं. आणि ते 8 ऋषी आहे, सगळे लंगोट्यावाले. कारण राजावर अधिकार गाजवणाऱ्या सदस्याजवळ त्याग असावा लागतो. आपलंच पोर साहेबांनी कामाला लावलं, मग चुकलं तरी साहेबाचं कशाला बोला, असं मिंध एकही नाही, लंगोट्या 8ही. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, हे 8 ऋषी आहे ना, हे अयोध्येतलं मंडळ नियामक. आणि दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत हे कार्यकारी. याच्यावर अधिकार राजाचा आणि राजावर अधिकार नियामक मंडळाचा. आणि नियामक मंडळाचे सदस्य वसिष्ठ आहे. आणि घटना आहे की नियामक मंडळाचं राजाला ऐकावं लागतं. म्हणून राम देणार नाही म्हणणारा राजा, पण आदेश नियामक मंडळातून आला. रामच नाही, लक्ष्मण द्यायचा. पळत आला, पाय धरले. 2 मुलं न्या महाराज. ही यंत्रणा. बस बस, आता जास्त नाही, ही यंत्रणा. मग तयारी सुरू झाली. आता सांगावं तर वेळ पुरत नाही काका, न सांगावं तर मलाच मोह आवरत नाही. आपण समजतो तसं विश्वामित्रजी नाही. दिसायला कठोरता आहे, पण आतून कोमलता आहे. विश्वामित्रजीला म्हणायचं आहे, राजा, पूर्वी ताटातुटीचेच कामं केले रे, ताटातुटीचे कामं केले. आता रामाला सोबत दे, मला जोडाजोडीचं काम करू दे. हे सगळे तुम्हाला उशिरा पटेलच. हरिश्चंद्र, तारा, रोहिदास हे सगळे तोडातोडीचे कामं केले बाबा. मला आता पश्चाताप होतोय, पण बोलून दाखवलं नाही.
सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र स्वप्नेही समग्र राज्य दिले. एक 2-3 मिनिट घेतो काका. स्वप्नात राज्य दिलं आणि विश्वामित्र जागृतीमध्ये दान मागतायत सोन्याचं. 3.5 तोळे सोनं पाहिजे राजा. हरिश्चंद्र म्हणाले, जा रे तिजोरी उघडा, या बुवाला 3.5 तोळे सोनं दान करा. कोणाची तिजोरी उघडतो राजा? रात्री स्वप्नामध्ये मला राज्य देतो, माझे मजदेसी काय समजून विचारा हा म्हणे कैसा केला. मग लक्षात आलं, चुकलं बाबा, चुकलं. पण दाता हा स्वतंत्र असतो. जरी माझं राज्य तुम्हाला दान केलं, पण मी, माझी बायकोन, मुलगा, आम्ही स्वतःला काशीच्या मार्केटमध्ये विकतो आणि त्याच्या बदल्यात आलेलं मोल तुम्हाला देतो. स्वप्नात दिलेलं राज्य जागृतीत खरं केलं. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र असं ज्याचं वर्णन आहे. आणि एका क्षणात काका प्रजेला सांगितलं, निघालो आम्ही. आता तुमचे मालक विश्वामित्र आहे, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागायचं. स्वामी सांगतील तेची मान्य करा. जाताना सांगतोय राजा. आणि निघाला. हरिश्चंद्र, तारा आणि रोहिदास 5 वर्षाचा आहे. ज्या अरण्यातून हरिश्चंद्र चालले, विश्वामित्राने सूर्याला आदेश दिला, तापा. हा प्रतिसृष्टी निर्माता आहे ना बाबा. आदित्यासी तेव्हा सांगे विश्वामित्र. सूर्य एवढा तापला काका, एवढा तापला, वृक्ष हे जळाले, पाषाण उलले, त्या पंथे चालिले 3 जण. ते तणनाशक फवारल्यानंतर करपून जातं ना गवत, तसे वृक्ष हे जळाले, पाषाण उलले, त्या पंथे चालेले 3 जण. दुसरी परीक्षा. ब्राह्मणाच्या वेशात विश्वामित्र, एक ब्राह्मणीन, छोटंसं ब्राह्मणाचं बाळ 5 वर्षाचं, सामोरून आले. काशीची यात्रा करून आलो महाराज, आमच्या पायात काही नाही. हरिश्चंद्रानं आपल्या पायातले जोडे ब्राह्मणाला दिले. तारा राणीनं आपल्या चपला ब्राह्मणींना दिल्या. सांगावं लागलं नाही लेकराला, 5 वर्षाचं, शुद्ध बीजापोटी, फळे रसाळे, गोमटी, मायबापाची कृती पाहिली ना, आपल्या पायातल्या चपला काढून त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या. 3 देऊनिया जोडे, जणी म्हणे जाती पुढे, पुढे प्रवास कठीण, पाय नाही पायतन. 3 पायाला फोडं आलेले काशीच्या मार्केटला उभे आहे, विक्रीला. आता माणूस विक्रीला उभा कशावरून रमेश बापू? सूत्र आहे, वाळलं गवत डोक्याला बांधायचं असते. वाळलं गवत डोक्याला बांधून उभा आहे, समजायचा हा स्वतः विक्रीला आहे. म्हणून तारा राणीनं वाळलं गवत डोक्याला बांधलं, हरिश्चंद्रानं वाळलं गवत बांधलं, रोहिदासानं वाळलं गवत बांधलं. दुपार झाली तरी ग्राहक लागलं नाही काका. 2-3 दिवसाचे उपवासी आहे 3. ग्राहक दुपार नंतर लागलं. ती काशीची वेश्या तारा राणीला, सौंदर्य संपन्न बघितली. वेश्याने विचार केला, हिला विकत घेतलं म्हणजे आपला धंदा चांगला चालेल. म्हणून तारा राणीला वेश्येने विकत घेतलं. तारा राणीला घेऊन वेश्या निघाली. एक घटना घडली. कौशिक नावाचे ब्राह्मण त्या काशीच्या मार्केटमध्ये आले. ब्राह्मणानं ओळखलं, बापरे, जिच्या वाड्यामध्ये आमच्या ब्राह्मणाच्या पंक्ती उठल्या, ज्या माऊलीनं आग्रह करू करू जेऊ घातलं, पाया पडून दक्षिणा दिली, ती ब्राह्मणाची अन्नपूर्णा विकल्या गेली. रडू आवरेना ब्राह्मणाला. म्हणून कौशिक ब्राह्मण पुढे आला. तारा, तुला जिनं विकत घेतलेला आहे ना, ती काशीची वेश्या आहे. उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. हे ऐकलं आणि बापाच्या गळ्याला लेकीनं बिलगू बिलगू रडावत अशी भर बाजारात तारा राणी कौशिक ब्राह्मणाच्या गळ्याला बिलगून रडू लागली, पाया पडू लागली. नवे ऐसा धर्म आमूचा जी स्वामी. हे जन्मात केलं नाही बाबा, मला सोडवा बाबा.
तेव्हा वेशेचं मोल कौशिक ब्राह्मणानं वापस केलं आणि तारा राणीला विकत घेतलं आणि सांगितलं, बेटा मला मुलगी नाही, मी तुझा धर्मबाप, तू माझी धर्मकन्या, धर्माची तू कन्या माझी बाई. माझ्या घरी ब्राह्मण मंडळी जेवायला येतात, त्यांचा स्वयंपाक करावा लागेल, आनंदानं करील बाबा, आनंदानं. तारा राणीला घेऊन कौशिक ब्राह्मण निघाले. आता 5 वर्षाच्या लेकराला काका काय कल्पना, आई निघाली म्हणून हे पळत निघालं 5 वर्षाचं. तसा धावला बाप हरिचंद्रन, धरला रोहिदास. पुढे चालला, आई चालली बाबा. नाही म्हटलं तरी डोळे भरून आले हरिश्चंद्राचे. जाऊ दे बेटा. का? तिला विकलेला आहे. म्हणजे आपण मार्केटमध्ये विक्रीला उभे आहो बेटा, तुझ्या आईला ग्राहक लागलं, आपल्याला बाप लेकाला अजून कोणी ग्राहक नाही. माय विकली बाबा माझी. हो बेटा, ती परिस्थिती आली आपल्यावर. मग आता आईची माझी भेट कधी होईल बाबा? सांगता येत नाही बेटा, कदाचित होणार पण नाही. मग बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, मी आईच्या मागे लागून जात नाही. मग एक संधी द्या बाबा. कशाची? घेऊन या येतो मातेचे दर्शन, एकदा आईच्या शेवटचं पाया पडून येतो बाबा. हे बाजारातल्या लोकांनी पाहिलं दृश्य आणि लोकच रडू लागले. ब्राह्मण काका, याय लेकराला विकत घ्या ना हो, त्या निमित्तानं माय लेकर एका ठिकाणी राहील. नका करू आता माय बाळा तुटे, बघवे ना दृष्टिया माझी हे. म्हणून रोहिदासालाही विकत घेतलं. रोहिदासाकडे दुर्वा फुलं आणायचं काम दिलं, तारा राणीकडे स्वयंपाकाचं. आता हरिश्चंद्राला ग्राहक लागलं डोंब काशीचा. त्यानं घरी नेला हरिश्चंद्र. बऱ्याच दिवसाचा उपवासी कृश झाला होता. नेल्या नेल्या डोंबाला 2 बायका होत्या काका. त्या बायकाच बोलल्या, कशाला आणलं हे टीबीचं पेशंट? कृश सकुमार आणला कासया. द्रव्य काय वाया जात होते? आणलाच आहे तर भर म्हणावं पाणी. अरे ज्यानं पाणी मागितलं तर 10 नोकर पळत यायचे पाणी घेऊन. त्याच्या डोक्यावर माठ आहे आज. म्हणून वजावाक्या शिका. बदल त्यांच्या जीवनात झाला, अजून आम्ही मायबापाच्या इष्टिटीवरच उड्या मारतो. एवढा बदल आपल्या जीवनात आहे का? तारा राणीला स्वयंपाक करावा लागला, जिच्या हाताखाली मोलकरणी होत्या. ज्याला अंगा खांद्यावर खेळवायचे त्या रोहिदासाला दुर्वा फुलं आणावी लागली. आणि जिथे जय जयकार करायचे दरबारात आल्यावर त्याच्या डोक्यावर पाण्याचा माठ आहे, तरी हरिश्चंद्रानं रोगोर घेतलं नाही. तारा राणी विहिरीत उडी टाकायला गेली नाही. तिच्या मानाने नया पैसा दुःख आपल्या जीवनात नाही. हे वजावाकी शिका. भर म्हणा पाणी. आणि इकडे हरिश्चंद्रात पाणी भरतोय, पण रांजणाच्या तळ्याला छिद्र पाडून ठेवलंय विश्वामित्राने. तो रांजणच भरेना. दुपारपर्यंत पाणी वाहतोय राजा. वाहे डोंबा घरी पाणी. आणि बायका बघतात तर एकही थेंब रांजण. काय नाटक चाललंय याचा? दोघी उभ्या राहिल्या. जसा हरिश्चंद्र माठ घेऊन आला, 4 दिवसाचा उपवासी आहे, दोघीनं एकाच वेळी कानाखाली ठेवून दिली. माठासहित पाडला हरिश्चंद्र. आणि सांगितलं त्या डोंबाच्या बायकांनी, हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही, याला दुसरी ड्युटी द्या. तिथून ड्युटी बदलली काका, स्मशानाची राखण. म्हणजे वाहे डोंबा घरी पाणी हेही बरोबर आहे आणि स्मशानाची राखण तेही बरोबर आहे. नीट ऐका. बस थोडक्यात सांगतो. एक दिवसची घटना. रोहिदास आपल्या छोट्या छोट्या बालमित्रा समवेत आलेला. सायंकाळची वेळ. अनवधानाने पाय पडला सापावर. सापानं दंश केला रोहिदासाला आणि खाली कोसळला. 5 वर्षाचं लेकरू. आणि तो आपल्या बालमित्रांना म्हणू लागला, पोरं हो, अरे मरतो बाबा, साप चावलाय मला, पण तुम्हाला सांगतोय, माझी माय स्वयंपाक करते ना,
ती मोलकरीण नाही, राणी आहे. आणि मी दुर्वा फुलं आणणारा नाही, राजपुत्र आहे. आज बोलतोय, माझ्यासाठी जगली माझी आई. तुम्ही पळत पळत जा आणि माझ्या आईला सांगा तुमचा रोहिदास मेला म्हणा. सांगितल्यावर माझी आई तुमच्या गळ्याला बिलगून रडल, तर माझ्यातर्फे तिचे अश्रू पुसा आणि सांगा मरताना तुमचं पोर म्हणालं म्हणावं, आई नाशिवंत देह गेला से विलया, शोक काही वाया करू नको, क्षणोक्षणा तिच्या संभोकावे म्हणा, तुम्हासी प्रार्थना हेची आता. सोडियेला प्राण रोहिदास. मरून पडले ते लेकरू आणि ते सगळी मुलं आली. पाकशाळेमध्ये होती त्याची माता, श्रुत केली वार्ता सांग त्याने, आई साहेब तुमचा रोहिदास सर्पदंशानं मेला. तसंच लाटणं पोळपाट फेकून दिला काका आणि ते मळलेल्या पिठाचा हात लुगड्याच्या पदराला पुसला ना आई पळत निघाली. अंधार पडलेला होता. जिथे दुर्वा फुलं आणायला रोहिदास यायचा, आई हाक मारू लागली, रोहिदासा. आता प्रेत बोलतय का काका, रोहिदासा रोहिदासा. पायाला काय लागलं म्हणून खाली बसली तर ते तिच्याच लेकराचं प्रेत होतं. हिरवे आलेले डोळे, प्राण गेलेला, राजाची राणी, पण एकुलत्या एक राजपुत्राचं प्रेत गुंडाळायला कापड विकत घ्यायला पैसे नाही. अर्धी साडी फाडली. त्यांच्या जीवनातल्या दुःखाचा विचार करा सर्व मावल्यांनी. अर्धी साडी फाडली आणि अर्ध्या साडीत लेकराचं प्रेत गुंडाळलं आणि प्रेत घेऊन स्मशानात आली. सरपण विकत घ्यायलाही पैसे नाही. अर्धवट जळालेलं होतं. तिथलं थोडं 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 सरपण गोळा केलं काका. त्याचा ढीग रचला. याच्यात तिचे रात्रीचे 12 वाजले. तो ढीग पेटवला 12 वाजता आणि त्या लेकराचं प्रेत चितेत टाकणार, पण भूतकाळ आठवला. का आठवणार नाही. आणि त्या रोहिदासाच्या प्रेताकडे पाहून, बाळा तुला राजदरबारातले लोक अंगा खांद्यावर खेळवायचे. आज काय परिस्थिती माझ्यावर आली. तुला गुंडाळण्यासाठी कापड खरेदीला पैसे नाही, माझ्या अर्ध्या साडीत गुंडाळलं बेटा. दैवाची मेहीन. आधी रडू लागली. प्रेत चितेत टाकायच्या आधीच. एकटीच आहे. दैवाची मेहीन फुटके प्राक्तन, केल्या तिघा 3 वाटा देवा. भरतार हरिचंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणा पुढे सांगू आता. रडू लागली. असं करता करता काका तिची छाती भिजली. ते पोरं शांत ठेवा, ते आल्यापासून चुळबुळ करते. मी आधीच सांगितलं होतं, प्रसंग निघून जातो सगळ्या, फार आनंद जातो. ते गुंडाळून बसली ते दोघं. खूप जागा माग आहे त्यांना, काही सगळं प्रसंग बिघडतो. किती ताकद लावायची असते वक्त्याला, ते वक्ता झाल्यावर कळतं. आता नाही जमत. ते गेले मजा. बस ते सारखे चुळबुळ चुळबुळ हसणं चाललंय. ते दैवाची मेहीन फुटके प्राक्तन, केल्या तिघा 3 वाटा देवा. आणि आठवलं, भरतार हरिचंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणा पुढे सांगू आता. आणि रडता रडता काका रात्री 12ला स्मशानातली घटना तिची छाती भिजली. तारा राणीची छाती का भिजली म्हणून छातीकडे पाहिलं. रमेश बापू, पाण्यानं भिजली नव्हती. वात्सल्य आवरलं नसल्यानं स्तनाला दुधाच्या धारा लागल्या होत्या. आणि मग हंबरडा फोडून कवटाळलं प्रयत्न विचारू लागली, दरदरुणी माझ्या स्तनी आला पाना, आता पाजू कोणा रोहिदासा.
शेवटी धाडस केलं ते प्रेत उचललं, चितेत टाकणार, हातात कंदील, खांद्यावर उजव्या खांद्यावर घोंगड, काना एवढी उंच काठी, जटादाडी वाढलेली भयानक आकृती, झपाझप पावलं टाकीत पुढे आणि आवाज दिला, खबरदार. प्रेत तसंच आहे हातात. कोण आहे हे सांगणार होती मी. हरिश्चंद्राची राणी तारा आहे. वीज चमकली आणि विजेच्या प्रकाशात राजानं राणी ओळखली, राणीनं राजा. काशीच्या मार्केटमध्ये विक्री झाल्यानंतर पहिली भेट झाली स्मशानातली. हिनं प्रेत ठेवलं, पाया पडायला धावली. हरिश्चंद्र मागे सरला. रोको तारा, पैर मत पड़ो, मैं जमदार का सेवक स्मशान में ड्यूटी करता, अमंगल वेशवाला, अगर तू पैर पड़ोगी तो तुझे पाप लगेगा, गंगा में नहाना पड़ेगा. ये कौन बच्चा है? भूल गए क्या महाराज, आपके कुल का वारिस, इकलौता बेटा रोहिदास. क्या हुआ? सर्पदंश से मृत्यु हो गई महाराज. मेरा बेटा मर गया? हाँ महाराज. तो मैं क्या कर सकता हूँ? कुछ नहीं. इतनी दया करो, जलाने के लिए इजाजत दो. देख तारा, मेरा एक नियम है, जिस दिन मुर्दा जलता है उस दिन मुझे 2 चीजें मिलती. ये एक 1.25 सेर खिचड़ी और 1.25 गज कपड़ा. वो 3 पत्थर लगाए ना, मुर्दा जलता उस दिन खिचड़ी मिलती तो मैं पकाकर खिचड़ी खाता हूं. नहीं जलता मुर्दा उस दिन ये हरिश्चंद्र भूखा रहता है. आज तू बोलती है मेरा बेटा है तो मैं भूखा रहूंगा, 1.25 सेर खिचड़ी नहीं लूंगा, लेकिन मेरे मालिक के लिए 1.25 गज कपड़ा देना ही पड़ेगा. पुन्हा अर्धीच राहिली होती साडी काका. त्याच्यातली साडी फाडायला लागल्याबरोबर विश्वामित्र प्रगट झाले. रुको तारा, मी प्रसन्न आहे. हरिश्चंद्रा, तारा, काय पाहिजे ते मागा. दोघांनी सांगितलं, महाराज आम्हाला काही नको, पण एक मागणी आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत आमची जेवढी परीक्षा घेतली एवढी कोणाची घेऊ नका, एवढीच प्रार्थना. आज हरिश्चंद्राला पश्चाताप झाला. अयोध्येत जरी वरून कठोरता, आपण तिथून वाढलं. कठोरता आहे पण आतून अंतकरणातून रडतोय हरिश्चंद्र. विश्वामित्र रडतोय. राजा, राजा सगळे आठवतं. खूप त्रास दिला रे तुझ्या पूर्वजाला, ताटातूट केली बाबा. हरिश्चंद्र, तारा काशीच्या मार्केटमध्ये विक्रीला उभे करणारा मीच आहे. मायलेकराची ताटातूट, नवरा बायकोची ताटातूट, पूर्वी सगळे तुझ्या पूर्वजांचं ताटातुटीचेच कामं केले. आता संधी दे, जोडाजोडीचे कामं करू दे, फक्त राम मला दे. म्हणून राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र निघाले. थोडासा वेळ वाढला काका, पण आता इलाज नाही. 9:30 झाले. त्याच्यात सगळे पूर्ण करतो मी, वेळेच्या बाबतीत नाही. बरोबर सीता स्वयंवर. रमेश बाबू काळजी नाही करायची. पण ते एखादा प्रसंग असा की मलाच आवरत नाही. राम लक्ष्मणाला घेऊन निघाले. राम प्रभूने दशरथजीला वंदन केलं. राजा दशरथानं हात धरला रामाचा, विश्वामित्राच्या हातात देऊन सांगितलं, जा, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र. आणि राम लक्ष्मणाला घेऊन निघाले. शरयू पार केली. अरण्यामध्ये प्रवास. अरण्य अरुण नयन उर पाऊ बिसाला, नील जलग तनु श्याम तमाला, कटिपट पीत कसे बरभाता, रुचिर चाप सायक दुई हाता, श्याम गौर सुंदर दो भाई, विश्वामित्र महानिधि पाई. एक सावळा आहे, एक गोरा पान आहे. प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना, मोहिनी पिता तजे भगवाना. एवढ्यात एक घटना घडली. कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्ण कर्कश दोन्ही काने येऊ लागला. रुके रहो,
तिघही जाग्यावर थांबले. आवाज जवळ येतो पण व्यक्ती दिसत नाही. राम शांत आहे, लक्ष्मण क्रोधायमान आहे, विश्वामित्र तटस्थ. रुके रहो. एवढ्यात विश्वामित्राचं लक्ष गेलं. श्रीराम वो दौड़ दौड़ के आ रही ना. हाँ, ताटिका राक्षसीन है, नरभक्षक, बहुत से ऋषि मुनि साधु संतों को खाया, मार डालो इसे. हम रघुकुल के हैं महाराज, महिलाओं पर हथियार उठाना मेरे कुल का धर्म नहीं. अरे अपने को मार डालेंगे, मर जाएंगे बाबा तो भी महिलाओं पर हथियार नहीं उठाएंगे. अच्छा, महिलाओं पर हथियार उठाना तुम्हारे रघुकुल का धर्म नहीं. नहीं, पिता की आज्ञा मानना ये तो रघुकुल का धर्म है. हाँ, तो तुम्हारे पिता दशरथ क्या बोले थे? जाओ श्री राम, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है और पिता की आज्ञा मानना रघुकुल का धर्म है. आज मैं तुम्हारा पिता बोल रहा हूं, मार डालो ताटिका को. तो ठीक है बाबा, तैयार हो गए. सावधान ताटिका, रुके रहो, जल्दबाजी करो राघव. चल हे जात मुनि दीन दिखाई, सुनी ताड़का क्रोध करी धाई. दौड़ दौड़ के आ रही. ये कई बाण प्राण हरि लीना, दिन जानी तई निज पद दीना. ये कई बाण प्राण हरि लीना. एका बाणात ताटिकेचा वध केला. बला अतिबला दोन्ही शक्ती विश्वामित्र रामप्रभूला प्रदान करतात. संध्याकर्म झालं, कंदमूल फळ आहार झाला आणि सकाळी रामचंद्र म्हणाले, यज्ञाचा प्रारंभ करा बाबा, आम्ही दोघही भाऊ संरक्षणाला तयार. यज्ञाला सुरुवात झाली. पवित्र धूर आकाशात निघाला. नेहमीचे विध्वंस करणारे राक्षस सुबाहू मारीची अमंगल द्रव्य लेकर आसमान की ओर से आ रहे रामचंद्र ने देखा. दिन भर बाण राम ते मारा, सतजोजन का सागर पारा. दिन भर बाण राम ते मारा, सतजोजन का सागर पारा. पावक कर सुभाव पुनि मारा, अनुजन सागर कटक संहारा. पावक कर सुभाव पुनि मारा, अनुजन सागर कटक संहारा. दिन भर बाण राम ते मारा, सतजोजन का सागर पारा. दिन भर बाण राम ते मारा, सतजोजन का सागर पारा. दिन भर बाण राम ते मारा, सतजोजन का सागर पारा. अग्नि बाणाच्या द्वारा सुभावचा नाश केला आणि बिगर टोकाचा बाण मारला तर मारीची 400 कोस जाऊन पडला समुद्राच्या काठाला. आता जसा सुभाव मारला तसा मारीची का नाही मारला? काही अवघड होतं का प्रभूला? याचं कारण आहे, रामायण नाटकही आहे, इतिहासही आहे. नाटक आणि इतिहासात काय फरक आहे? पहिले लिहिल्या जातो, मग स्टेजवर येतो, तो नाटक. पहिली घटना घडती, मग लिहिल्या जातो, तो इतिहास. सोपा फरक. इतिहासमध्ये 3 पद आहे ना, इति ह आस. मग संधी झाला इतिहास. इति याने ऐसा, ह याने हुआ, आस याने था. ऐसा हुआ था, वैसा जिसमें है उसको इतिहास कहते. बस असं झालं होतं, तसंच ज्याच्यात आहे त्याला म्हणतात इतिहास. दोन्हीमध्ये बसते. आधी घडलं, नंतर तुलसीजींनी लिहिलं म्हणून रामायण इतिहासही आहे. पण आधी लिहिलं, नंतर घडलं. आधी वाल्मिकीजींनी लिहिलं, त्याप्रमाणे रामाला वागावं लागलं. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वरतो निदाविन नामा म्हणे. म्हणजे नाटकही आहे. मग रामचंद्राला वाटलं आता जर मारीची मारला तर पुढचा नाटक बिघडतो ना. सोन्याचं हरिण कोण होईल, मग सीता चोरीला जाईलच कशी, रावण मरल कसा, 33 कोटी देवता बंदी घालून सुटलच कशानं, अवतार घेऊन उपयोग काय, म्हणून एक मारलं आणि एक वापस केलं. नाटक बिघडू नये, बस जाऊ द्या. हरवलं. अग्नी होता तो कोंबड्याच्या रूपात. आणि पूर्वी सगळे व्यवहार कोंबड्याच्या वरडण्यावर यायचे.
कोंबडं आरवलं की माणसं म्हणायचं चला पहाट झाली. तसं खऱ्या गौतमाला वाटलं कोंबडं आरवलं ना स्नानाची वेळ झाली. रामा, खरे गौतम स्नानाला गेले गंगेत. इकडे हा नकली गौतम इंद्र आत प्रवेश करता झाला. तिकडे साक्षात गंगा बोलू लागली, माघारी फिरा गौतमा, मध्यरात्र आहे, स्नानाची वेळ नाही, फिरा माघारी. स्नान न करता गौतम वापस आले, दरवाजावर थाप मारले, दार उघड. दार उघड म्हटल्यावर आतली अहिल्या घाबरली. बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज येतोय, तर हा आतला कोण? दरवाजा उघडला आणि तो पळून जाऊ लागला. इंद्र ओळखलं, इंद्रा माझ्या रूपात माझ्या माघारी आला, अरे 1000 भग पडतील तुला. म्हणून इंद्रा पडली बघे. घाबरला, उशाप द्या, जा. लक्ष्मणाने राम प्रभूंनी मात्र काही ठेवलं नाही. गुरुदेव, बगीचात गेलो होतो. जनक राजाची कन्या जानकी तिथे आली होती. 8 सखी होत्या. खूप सुंदर आहे महाराज, खूप सुंदर आहे. ते सौंदर्य पाहण्यात उशीर झाला. सांगल का विद्यार्थी गुरुजीला, का रे उशिरा आला? 10लाच निघलो खेड शिवापूरून. मग रस्त्यात एक मुलगी बघितली, अर्धा तास बघण्यातच गेला, त्याच्यामुळे उशीर झाला. जगाचा बाप आहे, पण आड पडदा काही ठेवला नाही. गुरुदेव मोकळ सांगितलं, बस जनक जी की प्यारी बेटी देखने में समय बीत गया, आधा घंटा. बहुत सुंदर आहे महाराज. याला अंतकरणाची विशुद्धी म्हणतात. आणि अंतकरणाची विशुद्धी असल्यानंतर आशीर्वाद मागावा लागत नाही, मिळत असतो. आशीर्वाद आणि आश्वासनमध्ये हा फरक आहे. मांगने के बाद मिलता है आश्वासन, न मांगते मिल जाता आशीर्वाद. मागितल्यानंतर मिळतो त्याला आश्वासन म्हणतात. ते पूर्वी तमाशामध्ये वग असायचा काका, वग. गण गवळण झाली त्याचे मजेदार असणार रे. ओम नमो तुमोरेश्वर गिरिज गोवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा धाव गा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. हे गण असतो पहिला. हा बस बस जमला होता. नंतर काका नंतर गवळण असते आणि मग वग. आणि त्यांचेच माणसं असतात. 10-5 ते फेटे बांधलेले म्हातारे, एक लिहिणारा, एक पुढारी. आणि पुढारी उभा झाला की खालचा फेटेवाला म्हातारा लाल डोळे करून, वगच आहे तो. आता आठवण झाली का साहेब आमच्या गावची? 5 वर्षांनी तोंड दाखवता. शांतरा. काय शांतरा? प्यायला पाणी नाही शांतरा. त्याचं पाणी लिहा रे. ती एक लिहिणार स्टेजवर, बसा आजोबा पाणी मंजूर. मग दुसरं उठायचं, पाणी कसं येईल आमच्या गावात साहेब? का नदी नाही ना? माझं आहे का नदी घ्या लिहून? ते तेवढ्याच कामावर असते. बाबा नदी मंजूर झाली, बसा. मग तिसरं, अहो नदी कशी येईल आमच्या गावात? का डोंगर नाही ना? याचा डोंगर घ्या लिहून. बस मांगने के बाद जो मिलता वो आश्वासन, न मांगते मिल जाता आशीर्वाद. अंतकरण की विशुद्धी होने के बाद. भगवान बुद्धांना खीर खूप आवडायची काका, खीर. म्हणून काशीच्या नगरसेठकडे भिक्षेला नगरसेठनं खीर केली, कमंडलू दारात ठेवला आणि खीर वतनार तर कमंडलूमध्ये चिखल दिसला. नगरसेठ म्हणाले, भगवान आपके कमंडल में कीचड़ भरा. तो मैं अभी धो के लाता, गलती हो गई. मग धुवून आणला, स्वच्छ कमंडलू ठेवला, दारात खीर वतली. नगरसेठ पाया पडला न विनंती केली, आशीर्वाद दो. भगवान बुद्ध बोले, आशीर्वाद की कीमत कितनी है नगरसेठ? खीर इतनी है या खीर से ज़्यादा? बोले, खीर तो 2 रुपए की है और आशीर्वाद बहुत कीमती होता है. अच्छा, तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर पहली बार मेरे कमंडल में क्यों नहीं डाली? बोले, कमंडल में कीचड़ भरा था. देख नगरसेठ, मेरे कमंडल में कीचड़ था तो तूने तुम्हारी 2 रुपए की खीर नहीं डाली. ये तेरा काया का कमंडल पूरा विकार से भरा है. मैं भी मेरा कीमती आशीर्वाद नहीं दे सकता. तो आशीर्वाद मांगना नहीं पड़ता, मिल जाता है. बस रामचंद्र बोले, बहुत सुंदर थी जानकी, देखने में देर हो गई. अंतकरण की विशुद्धि देखने के बाद गुरुदेव बोल उठे, राघव सुफल मनोरथ हुई तुम्हारा आशीर्वाद. सुफल मनोरथ अच्छा हुई तुम्हारे. सुफल मनोरथ होई तुम्हारे. सुफल मनोरथ होई तुम्हारे. गौवल
लखन सुनी भय सुखारे राम लखन सुनी भय सुखारे राम लखन सुनी भय सुखारे राम लखन सुनी भय सुखारे सुफल मनोरथ हुई तुम्हारे सुफल मनोरथ हुई तुम्हारे सुफल मनोरथ होई तुम्हारे सुफल मनोरथ होई सुफल मनोरथ होई तुम्हारे. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. स्नानादी कर्म आटोपल्यावर राजा जनकाच्या वतीनं शतानंदजी आले. शतानंदजीने नमस्कार केला आणि सांगितलं, विश्वामित्र महाराज, आपके साथ जो 2 राजकुमार है उसको साथ लेकर महाराज जनक जी ने सोयर मंडप में बुलाया है. विश्वामित्र खड़े हो गए. राघव, लखन, चलो हम देखते हैं आज किसकी विजय होने वाली. लखन सामने आकर के बोला, मैं यह जवाब दूं गुरुदेव, क्या विजय किसकी होने वाली? बोल, जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है दुनिया में विजय उसी की होने वाली है महाराज. आणि मग राम, लक्ष्मण, विश्वामित्र आणि शतानंदजी राजा जनकाच्या सोयर मंडपाच्या महाद्वारात प्रचंड गर्दी झाली. रंगभूमि आए दो भाई, असि सुधि सब पुर बासिन पाई. चले सकल ग्रह काज पिसारी, बाल जुबान जरट अरुणारी. बच्चे लोग, बूढ़े लोग, महिला, पुरुष और जवान लोग देख जनका भीड़ भई भारी, सुचि सेवक सब लिए हंकारी. राजा जनक ने देखा, संभालो राम लखन को, बाबा विश्वामित्र को संभालो, सुरक्षित स्थल ले आओ. तुरंत सकल लोगन पई जाऊं, आसन उचित देऊ सब काऊं. राम, लक्ष्मण, विश्वामित्र उंच आसनावर देशोदेशीचे राजे आपापल्या आसनावर विराजमान, धनुष्य वेदिकेवर ठेवलेला. सखी संवेद धवल फुलाची माला घेऊन सीतामाई उभ्या आहे. पण सर्वांचं लक्ष मंचकावर असणाऱ्या राम लक्ष्मणाकडे आहे. जनक जी बोले, बंदीजन मेरा पन कहो. बंदीजन म्हणजे कुल थोरवी गाणारे भाट. भाट खड़े हो गए. बोले बंदी बचन बर, बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल मई पाल. बोले बंदी बचन बर. बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल मई पाल. पण विदे कर कहे यम, पूजा उठाए विशाल. द्वीप द्वीप में से, खंड खंड में से राजा महाराजा हमारे महाराज जनक जी के मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो. सभी को पता तो भी बताना हमारा फर्ज है. जो धनुष को उठाएगा, प्रत्यंचा चढ़ाएगा, उसी को महाराज जनक जी की प्यारी बेटी जानकी माला पहनाएगी. आए हुए राजा लोग चंद्रमा के समान, धनुष आपके लिए राहु के समान. सहज बोलले पण मजा पहा शब्दातली. धनुष राहु के समान है, राप राजा चंद्रमा के समान. चंद्रमा के समान का म्हटलं? चंद्र हा परप्रकाशित आहे काका, स्वयं प्रकाशित नाही.
त्या भाटांना हे सांगायचं आहे का इथं रामरूपी सूर्य स्टेजवर बसला म्हणून तुम्ही चमकता रे आप चंद्रमा मजा पहा चंद्रमा के समान है। दुसरं एक कारण चंद्राला काळा डाग आहे गुरु पत्नीवर कुदृष्टी ठेवल्याचा तसं सीता जगाची माय आहे तिला पत्नी करण्याच्या साठी आलाय तुम्ही चंद्रमा के समान। तिसरं कारण चंद्राचं लक्ष्मीचं बहीण भावाचं नातं आहे सीता साक्षात लक्ष्मी आहे तुमच्या मनगटावर राखी बांधण्याचा तिचा अधिकार आहे तुम्ही पत्नी करायला आला आप चंद्रमा के समान। सगळे राजे खुश झाले आपल्याला चंद्रमाची उपमा दिली पण पुढचा शब्द धनुष राहू के समान आहे चंद्राला राहू ग्रासत असते राहूचं चंद्र काही करत नाही तसं तुम्ही धनुष्याला उचलू शकत नाही वो राहू के समान आप चंद्रमा के समान। मूछ पर हाथ घुमाने लगे अपने अपने देव का ध्यान करने लगे सोई पुरारी को दंड कठोरा राज समाजा जय जोई तोरा त्रिभुंजय समेत पैदे ही बिनई विचार बरई हट तोई सुनिपण सकल भूप बिलासे भटमानी अतिशय मनमा के परिकर बांधे उठे अकुलाई चले इष्ट देवन सिर नाई तमक ताकित किस्मदनु धरई उठई न कोटि भांति बरु करई जिनके कछु विचार मन माई चाप समीप महिपन जाई। धनुष्य उचलायचा प्रयत्न करतात पण तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हालत नाही। बराच वेळ झाला सगळ्या राजाने विचार केला का रे जनकाला 10,000 पहलवानाच्या द्वारा धनुष्य वडत आणता आलं मग आपण 10,000 राजा मिळून उचलत काय बिघडल काय बिघडत नाही उठ लगे उठावन करही न तारा देखही न संसरा सनु कैसे कामी बचन सती मनुष्य से उगई न संसरा सनु कैसे कामी बचन सतु मनुष्य से धूप सासत से कहीं मारन लगे उठावन करही न तारा धूप सासत से कहीं मारा लगे उठाव करही न तारा भूप सहत तसई कई बारा लगे उठावन तरही न तारा 10,000 राजे उठले काका धनुष्य उचलायला सीतामाई सखीला म्हणाली सखी सामूहिक सुरू केला कार्यक्रम यांनी 10,000 राजे आणि जर 10,000 राजा मिळून धनुष्य उचलला मी कोणाला माळ घालू सखी विद्वान होती तू समझते क्यों नहीं जान के 10,000 का मतलब क्या होता है 1 के ऊपर 4 शून्य 1 और 0 10 पुन्हा 0 100 पुन्हा 0 1000 पुन्हा 0 10,000 मग तेच सांगते ना तो स्टेजवर बसला तो एक आहे आणि हे बाकीचे झिरोच जा 10,000 का मतलब 10,000 राजांनी प्रयत्न केला तरी तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हल्लं नाही सगळे राजे उतरल्या चेहऱ्यानं आपल्या आपल्या आसनावरती येऊन रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिगो रति बिन साधु रति बिन संत रति बिन सुन होय सती को रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिगो रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होय गंग कहे सुन साग पर कभी गंग कहे सुन साग पर रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिगो रति बिन साधु रति बिन संत रति बिन सुन होय सती को रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिगो रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होय सती को उतरल्या चेहऱ्यानं सगळे राजे आपल्या आपल्या आसनावर बसले काका आता शांतता पसरली कोणी कोणाशी बोलत नाही जनक राजे उठले दीप दीप के भूपति नाना आय सुनि हम जो पन उठाना
देव धनुधरी मनुज शरीरा विपुल बीरा आए रणधीरा। दीप दीप में से खंड खंड में से राजा महाराजा मेरे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो। देख लिया मैंने आपकी ताकत को, कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है। जनक जी रागात बोलले, रमेश बापू पण तत्वाला धरून बोलले, रागात बोलले, पण धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है, क्योंकि जो उठाने वाला बैठा है उसी ने ब्रह्मा को पैदा किया है। राम विष्णूचा अवतार, त्याच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव। रागात बोलले तरी पहा, धनुष को उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है। वादा मत करो कि कोई क्षत्रिय, मैंने देख लिया आपकी ताकत को। आज छोड़ के अपने अपने घर चले जाओ। तजहु आस निज निज गृह जाओ, दुकान विधि बैठे विवाह, दुकान विधि बैठे विवाह। तजहु आस निज निज गृह जाओ, लिखान विधि बैठे विवाह, लिखान विधि बैठे विवाह। शाबाश शाबाश, काय देत जा ठोकून, काय नव्हतं। लिखान विधि बैठे ही बिहाऊ, आस छोड़ के अपने अपने घर चले जाओ। तरी कोणी उठत नाही काका। बाकीचे सज्जन राजे म्हणाले अभिमानी राजांना, आता काही लाजा बिजा आहे का रे आपल्याला? लेका तो उठला तो कोण आहे? मुलीचा बाप मंडपात उभा राहून म्हणतो आपल्या आपल्या घरी जा, तरी लाजा आहे का आपल्याला? तरी बसता कशाला? हे अभिमानी राजे म्हणाले बसण्याचं एक कारण आहे। आता काय कारण आहे? समजा आपल्यानं धनुष्य नाही उचललं तर अयोध्येचे पोरं उचलतील का? बरं, त्यांच्यानंही नाही उचललं तर जनक आपल्या जानकीला कुवारी ठेवणार आहे का? मग जनक राजा साधू संताची मीटिंग घेतील, मीटिंगमध्ये निर्णय होईल का कोणाच्यानं धनुष्य उचलत नाही तर हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार द्या, हत्ती फिरवान, ज्याच्या गळ्यात हार घालेल त्याला मुलगी देऊन टाका। असा जर निर्णय झाला, हत्ती हार घेऊन फिरला, योगायोग त्याच्यात जर आपलाच नंबर लागला तर घरी जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा बसू अर्धा तास म्हणून बसले होते ते। नाही तर बापानं मुलीच्या असं म्हटल्यावर तजहु आस निज निज घर जाय, लिखान विधि बैठे ही बिहाय। हा अपमान सर्वांनी सहन केला, पण तुलसी जी कहते हैं सुमित्रा का बेटा शेष का अवतार 15 साल का लखन खड़ा हो गया, और खड़े होकर लखन क्रोध में आकर के बोला, जनक कही जनक जस अनुचित बाणी, विद्यमान रघुकुल मुनि जाने। अनुचित बाणी विद्यमान रघुकुल मुनि जाने। सुनऊ भानुकुल पंकज भानु, कहु सुभावन कछ अभिमानु। सुनऊ भानुकुल पंकज भानु, कहु सुभावन कछ अभिमानु। जो तुम्हारा अनुशासन पाहु, कंदु कैव ब्रह्मांड उठाऊ। जो तुम्हारे अनुशासन पाऊ, कंदु कैव ब्रह्मांड उठाऊ। लखन सकोप जब बोले, जगमगान मही दिग्गज डोले। लखन सकोप वचन जब बोले, जगमगान मही दिग्गज डोले। सकल लोग सब भूपन राणे, यही जगत का संबराने। सकल लोक सब भूपन राणे, श्री हर्ष जनक सब जाने। लखन सकोप वचन जब बोले, जगमगान मही दिग्गज डोले। सकल लोक सब भूपन राणे, श्री हर्ष जनक सब जाने। लखन जी खड़े होकर बोले, जनक आप चाहे तो पूरी मिथिला नगरी उठा के समुद्र में फेंक देता हूं, इतनी ताकत रघुवंशियों में है। मेरे बड़े भैया रामचंद्र यहां विराजमान है, आप ऐसी बात करें कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर। सगळीकडे शांतता पसरली, लोक विचार करतात बच्चा 15 साल का, बात बहुत बड़ी कर रहा। पण लक्ष्मणाच्या लक्षात आलं आपल्या बापाच्या वयाचे राजे जनक, मी एकेरी भाषेत जनक म्हटलं, आणि एक चूक केली, उठताना माझ्या भावाची रामाची परवानगी न घेता उठलो। माझा दादा रागावला तर नसेल म्हणून रामाकडे बघितलं काका, तर राम हसत होते।
सरपंच साहेब, रागातल्या माणसाला जर कोणी हसलं ना, राग कमी नाही होत, डबल भडक. ती अवस्था झाली लक्ष्मणाची. बोले भैया, आप भी उठते नहीं, मुझे भी आग करने, मुस्कुरा रहे हो. जनक के अनुचित बाणी, मैं क्रोध के मारे लाल हो गया हूं. रामचंद्र बोले, लखन तू क्रोध के मारे लाल हो गया तो सच है, सूरज तब निकलता है रे, पहले लाली होती है. अरे आता कळालं लोकांना, लक्ष्मण रूपी पूर्व दिशा तांबडी झालेली आहे. आता थोड्याच वेळात रामरूपी सूर्याचा उदय होणार आहे. सच कहूं लखन, जब बोले ना जनक कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर, सबसे ज्यादा गुस्सा मुझे आया. लेकिन करे क्या रे, यह बाबा विश्वामित्र जी बैठे हैं, उनके इजाजत के बिगर उठना मर्यादा का उल्लंघन है. ये इशारा विश्वामित्र जी को था. विश्वामित्र समझ गए 10:35 हो चुके, मेरा राम इजाजत मांग रहा. तो बोल उठे, राघव उठो. उठहु राम भंजऊ भव चापा, उठहु राम भंजऊ भव चापा, उठहु राम भंजऊ भव चापा, उठहु राम भंजऊ भव चापा. बैठहु तात जनक परितापा, बैठहु तात जनक परितापा, बैठहु तात जनक परितापा, बैठहु तात जनक परितापा. उठहु राम भंजऊ भव चापा, बैठहु तात जनक परितापा, उठहु राम भंजऊ भव चापा, बैठहु तात जनक परितापा. श्री राम उठो, धनुष को तोड़ डालो. उठऊ राम भंजऊ भव चापा, मेटऊ तात जनक परितापा. उठऊ राम भंजऊ भव चापा. तो रामचंद्र मंचक पर खड़े हो गए. आंखें बंद करके प्रभु ने अपने मां बाप को याद किया, वशिष्ठ जी को याद किया, विश्वामित्र जी को प्रणाम किया. सब देख रहे प्रभु की ओर. खड़े हो गए मंचक पर. उदित उदयगिरि मंच पर, उदित उदयगिरि मंच पर, रघुवर बाल पतंग. उदित उदयगिरि मंच पर खड़े हो गए. उदित उदयगिरि मंच पर, रघुवर बाल पतंग. विकसे संत सरोज सब, हर्षे लोचन भृंग. प्रभु जी मंच के नीचे उतर रहे, मानो कोई शेर का बच्चा हिमालय के नीचे आ रहा. धनुष्यापर्यंत प्रभू आले. इकडे लक्ष्मणराव स्टेजवर उभे झाले. विश्वामित्र म्हणाले, रे धनुष तुम्हारे भाई को तोड़ना है रे लखन, तू क्यों खड़ा हो गया? मुझे डर लग रहा गुरुदेव. किस बात का? बेटी की शादी में मां को कुछ हो गया तो? म्हणजे हे सीतेची मम्मी आहे ना धरणी, आणि जर माझ्या भावानं धनुष्य तोडलं, त्याचा आवाज झाला, दिक्पालाचा तोल गेला, तर धरणी खाली पडेल, तिला दुखापत होईल. मी शेषाचा अवतार आहे, पृथ्वी सांभाळणं माझी जबाबदारी आहे. मुलीच्या लग्नात आईला दुखापत होऊ नये म्हणून उभा झालो. उभं राहून काय करतो तू? मी लातन पृथ्वी दाबून ठेवतो म्हणून. हा ठीक आहे, ठीक आहे. इकडे रामचंद्र प्रभू धनुष्याकडे पाहू लागले. सगळ्यांचं लक्ष रामाकडे आहे. सीतामाई सखीला म्हणाली, सखी रावणासारख्यानं हल्लं नाही, हे अयोध्येचं पोर उचलल का धनुष्य? सखी म्हणाली, जानकी 1.5 फीट का अंकुश रहता है, पूरे हाथी को वश कर डालता है, वैसे राजपुत्र को कम नहीं समझना. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सीतामाईनं गणपतीची प्रार्थना सुरू केली. गणनायक वरदायक देवाचा,
गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा आज लगी दुनिया तू सेवा आज लगी दुनिया तू सेवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा बार बार विनती मोरी बार बार विनती सुनी मोरी बार बार विनती बार बार विनती सुनी मोरी घर उचाप गुरुता की थोरी चाप गुरुदाती मोरी घर उचाप गुरुता की थोरी गणनायक वरदा देवा हरि बोल गणनायक वरदायक देवा ओ गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा सीतामाईची प्रार्थना चालू झाली काका. गणनायक वरदायक देवा. गणपतीची प्रार्थना का? याचं कारण आहे धनुष्य शिवाचं आहे. आणि जर गणपती मदतीला असले, समजा तुटलं धनुष्य, तर शंकराला राग येईल. शंकरजी रागात तिथं येईल आणि गणपती मदतीला पाहिल्यावर शंकराचा राग कमी होईल. अब क्या करने का है मेरे घर का बच्चा तो काम में लग गया. म्हणून गणपतीचं गणनायक वरदायक देवा. पाहिलं धनुष्य हालायला लागलं. सब देख रे क्या हो रहा. एवढ्यात हजारो सूर्यासारखा प्रकाश मंडपात, कोणाच्या पुढे काही दिसेना, आणि त्या प्रकाशामध्ये एक क्षण के बीच रामचंद्र चढ़ावत खई संतकाने चाहुन लखा देख सब उठाने लेक चढ़ावत थे चतगाड़े काहुन लखा देख सब उठाड़े तीसन मत राम धन तोरा बड़े भुवन धुनि घोर कठोरा तीसन मत राम धन तोरा भरे भुवन धन घोर कठोरा तीसन मत राम धन तोरा बड़े भुवन धुनि घोर कठोरा तीसन मत राम धन तोरा भरे भुवन धुनि घोर कठोरा लेत चढ़ावत खेचत गाड़े काहुन लखा देख सब ठाणे जय जन राम मध्य धनु तोड़ा भरे भुवन धुनि घोर कठोरा जय जन राम मध्य धनु तोड़ा. तो तुलसीदास जी ने बता दिया कोदंड खंडे राम तुलसी जयति वचन उच्चारे तो सभी ने जय जयकार बोलिए रामचंद्र भगवान की जय. धनुष्याचे 2 तुकडे झाले सोमनाथ. तेव्हा लक्ष्मण उतरला नाही स्टेजवरून, उडी टाकली आणि एका उडीत पहिला सासरा गाठला. सासरा जनक. सासऱ्यानं खाली मान घातली. लक्ष्मणरावनं छाती काढून विचारलं, ए पागल बुढ़े 8 बजे से बकवास कर रहा था, क्षत्रिय नहीं देखा मेरे भाई को 2 टुकड़े कर डाले टुकड़े, दूसरा है तो मुझे दो, तोड़ के बताता हूं. पार शर्मिंदा झाला सासरा. पुन्हा लक्ष्मणराव स्टेजवर आले. आता सीतामाई धवल फुलाची माला घेऊन प्रभूच्या पुढे आल्या. सीतामाईचा हात गळ्यापर्यंत पोचत नाही. रामचंद्र जास्त वाकत नाही, किंचित वाकले, कारण मर्यादा पुरुषोत्तम आहे. प्रभूला वाटतं आपण जास्त वाकलो तर 2022 पर्यंत ही पद्धत पडेल, लग्नामध्ये नवरीच्या पाया नवरदेवानं पडावं. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. ते वडील जे जे करीतीन तया नाव धर्म ठेवितीन, मग येर अनुष्ठिती सामान्य सकळ आहे ना. प्रभूवर जबाबदारी आहे.
प्रभू थोडेसे वाकले. सीतामाई हार घेऊन पुढे उभ्या आहे. आता हे नीट ऐका, मनोमन संवाद आहे का मनोमन मनोमन. सीतामाईला रामचंद्र थोडेसे वाकलेले मनोमन म्हणाले, जानकी क्यों देर लगा रही, पहनो ना माला. माँ जानकी मनोमन जवाब दे रही, आपने तो तोड़ने को देर लगाई थी प्रभु, ये तो जोड़ने की बात है. का था इशारा. हाँ, तो एक काम कब बनेगा, अभी इजाजत दो, जाओ लखन. विश्वामित्राने परवानगी दिली आणि लक्ष्मणजी आले. रमेश बापू, लक्ष्मणाला सवय होती दंडवत घालायची, प्रभूला सवय आशीर्वाद द्यायची. ज्याची जी सवय असते ना त्याच्यात बदल होत नाही. कन्याकुमारी जम्मू काश्मीर, कन्याकुमारी जम्मू काश्मीर, कन्याकुमारी जम्मू काश्मीर. एलपी गाडी चालवणारा ट्रक ड्रायव्हर, नसा नसा ड्रायव्हिंग मुरली 30 वर्ष, कोंबडीचं पिलू मरू दिलं नाही टायर खाली. आणि तो ड्रायव्हर रमेश बापू सिनेमा बघायला गेला. अर्ध्या तासाने सिनेमात 2 ट्रकचा अपघात दाखवला. एक ट्रक साताऱ्याकडून येत होता, एक पुण्याकडून. ट्रकवर ट्रक आदळणार तसा ड्रायव्हर उठला सिनेमा पाहणारा, आणि पुढच्या प्रेक्षकाच्या खुर्चीचं आडवं लाकूड जोड्याच्या लातानं काढ. काय करतो रे, ब्रेक ब्रेक. 30 वर्ष तेच केलं. याला सवय, सवय म्हणतात, सवय. ज्याची जी सवय असते ना, किती प्रयत्न करा. टांगेवाला झोपला होता, पहाटेची वेळ, उठ. 3 वाजता डोळे चोळत उठलं. ते 2ला झोपलं होतं, 1 तास काही झोप झाली, उठलं तसंच. स्वारगेट जोडलं घोडं टांगेवाल्यानं, निघालं. प्रवासी बसलेला, 2च मिनिटात घोडा थांबला रमेश बाबू. उतरला टांगेवाला, डॅन्स केला, पुन्हा बसला, चालला, पुन्हा 2 मिनिटांनी थांबला, पुन्हा डॅन्स, पुन्हा चालला, पुन्हा 4-5 वेळा डॅन्स झाल्यावर प्रवासी वैतागला. ए टांग्यावाल्या, नवरदेव नाही मी, झाली 20 वर्षापूर्वी हौस एकदा. अरे गाडी मिळाली पाहिजे, स्वारगेटला जायचं आहे, तू बसला डॅन्स करत. तुम्ही झोपत न उठवलं मालक. फुकट नेतो का? फुकट नाही हो पाटील, माझ्याकडे 2 घोडे आहे, एक वरातीचा आहे, एक टांग्याचा आहे. मग झोपत न उठवलं राव, न उठल्याबरोबर मी घोडं सोडलं. पण आता लक्षात आलं, टांग्याचं घरी बांधून राहिलं न वरातीचं टांग्याला आलं. मग डॅन्स केल्याशिवाय स्वारगेटला घोडं जात नाही का? सवय, सवय, सवय. त्याला सवय म्हणतात. तसं लक्ष्मणाला सवय आहे दंडवत घालायची, आणि रामचंद्रजीला सवय आहे आशीर्वाद द्यायची. जसा लक्ष्मण प्रभूच्या जवळ, सीतामाईच्या हातात पुष्पमाला आहेच. लक्ष्मणजीनं आल्या आल्या प्रभूला दंडवत घातला. दंडवत घातल्याबरोबर रामचंद्र आशीर्वाद द्यायला वाकले. जसे वाकले, हार तयारच होता. सीतामाईनं प्रभूच्या गळ्यात हार घातला. आता एक लक्षात घ्या, महिलांचा आदर्श धरणी आहे, पुरुषाचा आदर्श आकाश. हा नैसर्गिक फरक आहे. महिला आणि पुरुष नावारूपाचा फरक आहे. कधीही पुरुष नाव कसं भरभराटेला येईल इकडे लक्ष देत असतो. महिला जास्त रूपाकडे लक्ष देतात, नाव रूपाच याला म्हणतात. काही सुचलं नाही त्या खाली मान घालतात. हे नैसर्गिक आहे. पुरुषांना काही आठवलं नाही वर पाहत, सहज आहे, सहज आहे, आपल्या लक्षातही येत नाही. म्हातारपणात काका माना हालतात. म्हातारपणात 50 वर्ष पूर्ण होती, हालते दाताच्या पंगती, श्याम केश शुभ्र होती, तयाला म्हातारपण म्हणती. जाऊ दे ते माळ. वर्ष भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी,
चावेना भाकर रोटी ना खणवटी लागले. माना हलतात, पुरुषाची हलते महिलांची हलते, पण त्याच्यात फरक आहे. कधी महिलांची मान हलत असते सरळ, पुरुषांची आडवी. माझं जर खोटं असेल तर आजचं रामायण संपल्यानंतर उद्या रात्री 8 पर्यंत काही काम आहे का तुम्हाला? माना बघून या ना पुऱ्या भोर तालुक्यातल्या. कधी पहा तुम्ही बरं का बापू. महिलांची मान अशी सरळ हलते, पुरुषाची आडवी. कारण तिला आना म्हणायची सवय झालेली असते. गोडे तेल आणा, तंबाखूची पुडी आणा, गव्हाचं पीठ, तांदूळ आणा, भाजीपाला आणा, आणा आणा आणा. या सवयीनं म्हातारपणात सुद्धा म्हातारं बघितलं अशीच करते. आणा आणा आणा. आणि ते आणून आणून वैतागून गेलेलं असते. हिनं असं केलं, आता नाही आता नाही. 85 वर्ष बैलासारखा राबलो, अख्खा भोर तालुका आणला तुझ्यासाठी, तुझ्या पाया पडतो, आता सुखानं मरतो. आता नाही आता नाही आता नाही. हे आडवण ते सरळ, हा नैसर्गिक फरक आहे. हा ना. तसं महिलांना काही सुचत नाही, खाली मान घालून विचार करतात. पुरुषांना काही आठवत नाही, वर पाहतं. कारण महिलांचा आदर्श धरणी आहे आणि पुरुषाचा आदर्श आकाश आहे. म्हणजे धरणीचं आकाशासोबत झालेलं नातं म्हणजे सीतेचं रामासोबत झालेलं स्वयंवर आहे. आकाशासी जडले नाते, जडले नाते, धरणी माते हातवर स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, सर्वांनी स्वयंवर म्हणायचं आहे. सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले, स्वयंवर. खेळ शिवापुर नहीं मिथिला हो गई. आहा. हाथ जोड़ने मरे नृपति तो विश्वामित्रासी, हाथ जोड़ने मने नृपति तो विश्वामित्रासी. आज जानकी अर्घ्य लेने दशरथ पुत्रासी, आज जानकी अर्घ्य लेने दशरथ पुत्रासी. आनंदाने भरले डोळे, हरले डोळे, भरले हरले डोळे, मिठी लेके स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर सर्वाणी सर्वाणी स्वयंवर. राईट टाइम झालं लग्न. पुढचं कळलं तुम्हाला आता. चला आरतीची तयारी करा. काका काही सूचना द्यायच्या सांगा. आरत्या वाह. जय रघुनाथ दो कर जोरे नव, दो कर जोरे नव, प्रभु मेरी सुन बाता. ओम जय जानकी नाथा, तुम रघुनाथ हमारे, प्राण पिता भ्राता, प्रभु प्राण पिता भ्राता. तुम हो सजन संगाती, तुम हो सजन संगाती, मुक्ति मुक्ति दाता. ओम जय जानकी नाथा. 84 प्रभु बंद छुड़ाओ, मेटो यम त्रासा, प्रभु मेटो यम त्रासा. निस दिन प्रभु मोहि राखो, निस दिन प्रभु मोहि राखो, अपने संग साथा. ओम जय जानकी नाथा. राम
लक्ष्मण भरत शत्रुघ्न संग चार भैया प्रभु संग चार भैया जगमग ज्योति विराजत जगमग ज्योति विराजत शोभा अखिलैया ओम जय जानकी नाथा हनुमत नाद बजावत देवरति मकाता प्रभु देवरति मकाता सुवर्ण दान आरती कर सुवर्ण बाल आरती कर कौसल्या माता ओम जय जानकी नाथा किरीट मुकुट कर धनुष विराजत शोभा अति भारी प्रभु शोभा अति भारी मणि राम दर्शन के मणि राम दर्शन के पल पल बलिहारी ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथा ओम जय जानकी नाथ गौरम करुणाधारं संसार सारं भुजगेन्द्रः सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि मंदारमाला कृतालकाय कपालमालाय शशिशेखराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे बोले रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय उमापति महादेव की पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय